मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली। नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती जगभर पसरली असून अगदी दुरून दुरून लोक येथे बाप्पाकडे साकडे घालायला जातात। तसेच काही गणेश भक्त थेट संभाजीनगर येथून मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहून पोहोचले आहेत। दरम्यान भाविक भक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। लालबागचा राजा वर्ष 2024 आणि एकंदर पाहिलं तर यावर्षी सुद्धा आपल्याला गर्दी जी आहे ती आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। अगदी आज पहिला दिवस आहे बाप्पाच्या आगमनाचा, गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि कुठेतरी आज संपूर्ण मोठी गर्दी लालबागमध्ये आहे आणि पुढचे 10 दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांची आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल, कुठून आलात, किती वेळ रांगेमध्ये उभे आहात? मी संभाजीनगरवरून आलेलो आहेत आणि आता 4 तास झाले तशा रांगेत उभा आहे आणि या दर्शनाची आतुरता खूप आहे। आता मी पहिले दर्शन घेतो, त्याच्यामुळं आता मी लालबागच्या राजाला नवस करतो की पाणी पाऊस असाच राहू दे, तुझा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे। अवघ्या काही 10 ते 15 मिनिटात तुमचं दर्शन होणार आहे। रांगात तुम्ही जवळ आले आहात, कसं काय मनात भावना काय तुमच्या? भावना काहीच नाही, सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांना दर्शन दे बाबा तुझं असं सतत कायमस्वरूपी। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आता मी पण संभाजीनगर आलो। सकाळी आम्ही 8 वाजेचा नंबर लागलेलो आहे, 8 वाजेचा। खूप खूप उत्कृष्ट 8 वाजता रांग लावलेली आहे आणि कुठेतरी आता साधारण 4 ते 5 वाजलेले आहेत। एवढा तास रांग लावून आता दर्शन मिळतंय, मनात काय वाटतं? काही थकावट काहीच नाही वाटू लागली। खूप 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 प्रसन्न वाटू लागले तेव्हा, असं उत्कंठा उलाली, शब्द नाही घेणार मला असे। खूप खूप लालबागच्या राजाची ख्याती असं आहे की नवसाला बाप्पा पावतो। तुम्हाला काही मनात काही मागणं आहे का बाप्पासाठी? हो, नक्कीच मागू ना, मागणं आहे आणि लालबागचा राजा आशीर्वाद पण देतो। खूपच छान आहे। मी गेले 8 ते 10 वर्षापासून लालबागच्या राजाला येतो आणि अशीच गर्दी नेहमी असते आणि असा जोश नेहमी आणि उत्साह असतो आणि थकवा तर अजिबात जाणवत नाही। 5, 7, 10 घंटे लागू द्या, एकच नंबर म्हणजे एक असंच। आणि एक मागणं असं करील बाप्पाला, असं एक करोनाचा काळ गेला तो आता बाबा प्लीज परत नको, तुला माझी कळकळीची विनंती आहे। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। यावर्षी महल केलेला आहे, महलचा देखावा साकारलेला आहे। अनेक घंटा आपल्याला पाहायला मिळतात ज्या तिथे बांधलेल्या आहेत। कसं वाटतं एकंदर हा संपूर्ण देखावा पाहून? भारी वाटतं, खूप डेकोरेशन भारी वाटतं। 4 घंटे लागले पण आम्हाला पण दर्शनाला। मी पण 8 ते 10 वर्षापासून येतो दर्शन करायला इथं। बाप्पांना सगळ्याला आशीर्वाद चांगलाच। भाविक आहेत, अनेक गर्दी, अनेक तासनतास रांग लावून गर्दी करून इथे बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले आणि कुठेतरी बाप्पाकडे मागणार आणि त्याच्या मागण्या बाप्पा पूर्ण कर, अशा प्रकारे त्यांची भावना आहे। कॅमेरामॅन लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।